बागलांचा, सदैव जनतेसोबत। चांदवड तालुक्यातील एका गावात मुलीच्या आजीच्या मदतीनं सरपंचानं दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरपंच पदाला आणि आजीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे। चांदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला आणि तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। सरपंचानं 24 मार्च 2023 नंतर 2 ते 3 दिवसांनी तसेच 12 जुलै 2024च्या 4 ते 5 दिवसांपूर्वी तसेच 25 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 7 ला अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीला कारणे नाशिक व शिर्डी येथे नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन शरीर संबंध प्रस्थापित केले। यासाठी त्याला मुलींच्या आजीनीच मदत केल्याचं उघड झालेलं आहे। या प्रकरणामध्ये दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिनं सरपंच साईनाथ कोल्हे आणि संजय पवार यांच्यासोबत मुलींना जाण्यास सांगितलं, मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला। यामुळे आजीनं चिडून हाताचापटीने मुलींना मारहाण करून दोघींना चावा घेतला। इतकंच नाही तर शिवीगाळ दमदाटी करून दोघींना घरामध्ये कोंडून ठेवलेलं होतं, अशी फिर्याद तक्रारदार मुलींनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेली आहे। यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागू कोल्हे, साथीदार संजय त्र्यंबक पवार आणि मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तिघांविरोधामध्ये बालकांचे लैंगिक अपराध आणि अणुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। सदर घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन हे अधिक तपास करत आहेत। सर, आजच्या संदर्भात जी घटना घडली विटावा येथील, काय सांगाल? याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023 ची घटना आहे। त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे। तपास माझ्याकडेच आहे। याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023 ची घटना आहे। सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे। त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे। नॉन वेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे, तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल।